मागणी आहे शेतकऱ्यांसाठी की धानाला 1000 रुपये प्रति हेक्टर भाव दिला पाहिजे, सोयाबीन आपल्या 1000 रुपये प्रति क्विंटल बोनस दिला पाहिजे, सोयाबीनला 2000 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची आवश्यकता आहे। कापूस आधारित उद्योग काय उभारणार आहात? कापूस इकडे आहे, उद्योग तिकडे आहेत। विदर्भात कापूस आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये कापूस मोठ्या प्रमाणात होतो, यासाठी आपण काय देणार आहात? उद्योगांच्या सबसिडी, कारण आजही बेरोजगार हैदराबाद, बेंगलोर, पुणे, मुंबईला जातोय। विदर्भात रोजगाराच्या तरुणांच्या हाताला, सुशिक्षित बेरोजगाराला, इंजिनियरला कुठलाच काम नाही। MBA झालेले पोरं कुठलाच हाताला काम नाही, नोकरीच्या शोधात तिकडे जावं लागतं। हे आमचं यश आहे, हे आम्ही विदर्भाने मिळवलं आहे। विदर्भाचे मुख्यमंत्री असताना विदर्भातल्या पोरांना नोकरीसाठी जर हैदराबाद आणि बेंगलोरला पाहावं लागत असेल, प्रत्येक गावातला 6-6, 7-7 पोरं तुम्ही जाऊन या, नोकरीच्या शोधात तिकडे जातात, तर तिकडे नोकरी मिळतात। हैदराबादला, बेंगलोरला, नोएडाला, पुण्याला, मुंबईला, गुजरातला जावं लागत आहे, कारण गुजरातमध्ये उद्योग पडालेत आमचे। आणि म्हणून या ठिकाणी या उद्योगासाठी तुम्ही जर सबसिडी दिली, मियान सारखा नॅशनल प्रोजेक्ट औद्योगिक केंद्र ओसाड पडलाय, तिथे येऊ शकत नाहीत उद्योग। घोषणा होतात ह्या 45,000 कोटी देणार, ते 30,000 कोटीची गुंतवणूक करतायत, प्रत्यक्षात काहीच येत नाही, काही मिळत नाही। आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की उद्योगांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन इलेक्ट्रिक बिलामध्ये कपात द्या। जे गुजरात सरकारने केलं होतं ते तुम्ही करा ना, नाव घेतो ना आम्ही गुजरातचा, पण ती सबसिडी इलेक्ट्रिक मध्ये दिली पाहिजे। संत्रा आहे, मोसंबी आहे, यावर प्रक्रिया प्रकल्प एक रामदेव बाबांनी सुरू केला, तो कधी सुरू होतो माहित नाही, काही प्रमाणात त्याची टेस्टिंग झाली। रामदेव बाबा काय नाही, संत्रा आहे, संत्र्याच्या सालही काढून त्याच्यावर काय करणार आहे म्हणे, पैसे कमवणार आहे म्हणे, कमवू देत, पण आमच्या शेतकऱ्याला तर फायदा होईल, कमवू द्या, साल विका, साल काढा, करू दे। बाकीचं सर काय, याला मार्केटची हमी आहे का? आमच्याकडे बांगलादेशमध्ये संत्रा मी जाऊन पाहून आलो, माहित आहे राणा, तुम्ही त्यांचे सोबती आहात रामदेव बाबांचे। अरे बाबा मी जाऊन आलो, पाहून आलो, ते सांगतो मी। हा अध्यक्ष महोदया, संत्रा आहे, आमचा मोसंबी आहे, यावर याला हमी, मार्केटची हमी तर मिळाली पाहिजे। कुठे आहे याला? सरकारने व्यवस्था करून दिली पाहिजे। बांगलादेशामध्ये जो निर्यात टॅक्स लागतो त्याच्यावर कुठेतरी केलं पाहिजे, या संदर्भात केलं पाहिजे। विदर्भातील किल्ले आहेत आमचे, त्या किल्ल्याच्या संवर्धनाच्या संदर्भात काय भूमिका आहे? हा याला इतिहास आहे, गोंडराजाचा इतिहास आहे, भोसलेकालीन इतिहास आहे, प्रचंड मोठा इतिहास आहे। माणिकगड, वैरागड, गाविलगड, नरसाळा, चंद्रपूर या किल्ल्याच्या संवर्धनासाठी द्या ना पैसे, आपण देतोच। छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासाठी देतो। गोंडराज्यातील अनेक जण लढलेत, इंग्रजाविरुद्ध लढलेत, भोसले घराणे लढलेत, यासाठी या किल्ल्याचं संवर्धन करा। आणि आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस इकडून फार आवाज यायचा विदर्भ वैधानिक मंडळासाठी, आज जोरात, आता काय झोपले काय? कुठे आहे विदर्भ वैधानिक मंडळ? कुठे आहे निधीचा समतोल वाटप? कुठे आहे बॅकलॉग? कुठे आहे निकटर कमिटीचा निर्देश? या सगळ्यामध्ये जर पाहिलं अध्यक्ष महोदय, तर यामध्ये आमचं म्हणणं आहे की वैधानिक विकास मंडळाला, आता तुमची सत्ता दिल्लीत आहे, महाराष्ट्रात, या वैधानिक मंडळाला परमिशन द्या, तेव्हा आम्हाला कळेल आम्ही नेमकं कुठे आहोत। कुठे आहे आमचा आदिवासी माणूस, कुठे आहे ओबीसी, दलित, भटक्या, बहुजन समाज विदर्भातला, त्याच्या वेता दूर होत नसतील तर मग उपयोग काय? ज्या दिवशी विदर्भातला तरुण विदर्भात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून इथे राहील, तर त्या दिवशी विदर्भाचा विकास झाला असं आम्ही समजू। नाहीतर मी म्हणालो त्याप्रमाणे या बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला वेटीस धरून जी काही बक्तेदारी, जी काही दादागिरी, निधी पळवण्यामध्ये असमानता, यामध्ये आम्हाला उत्तर मिळणार नाही आणि आमचं समाधान होणार नाही, आमच्या वाट्याचं मिळणार नाही। त्यामुळे उद्या जर वेगळ्या विदर्भाची मागणी केली, आपणच करत होता, सगळे फडणवीस साहेब करत होते, सुधीर भाऊ करत होते, सगळे आघाडीवर होते म्हणून वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ, आज का नाही? हे सगळे प्रश्न का अनुत्तरित आहेत? या प्रश्नाचं उत्तर का नाही अध्यक्ष महोदया? म्हणून आमचं म्हणणं आहे की आपल्याला विनंती आहे की या संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेतून आम्हाला उत्तर मिळाली पाहिजे की यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती गुंतवणूक झाली, त्याचे चित्र आता स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे। आर्थिक अनुशेष दूर झाला, भौतिक नाही झाला, हजारो शाळा अजूनही बंद होत आहेत, मोठ्या प्रमाणात बंद पडत आहेत, त्या कुठल्याही शाळा विदर्भातील बंद होणार नाहीत। विदर्भातील 7 जिल्हे, महाराष्ट्रातील 11 जिल्हे इंडिकेटरच्या खाली आहेत, दरडोई उत्पन्नाच्या खाली आहेत। जे देशातील 100 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याचा समावेश आहे, 7 जिल्ह्याचा। ही सगळी परिस्थिती पाहता या कुठल्याही शाळा या ठिकाणी बंद पडणार नाहीत।
आणि त्या ठिकाणी शिक्षकांची व्यवस्था होईल यासाठी आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आरोग्याच्या दृष्टीनं जे जे आपल्याकडे डॉक्टरांची कमी आहे, कर्मचाऱ्यांची कमी आहे, बिल्डिंगची कमी आहे, हे लवकरात लवकर भरण्याचं काम आपण केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. आणि शेवटचं 63 दिवसामध्ये आता तुम्ही आज शिल्लक असलेला सोयाबीन 18.5 लाख टन सोयाबीन शिल्लक आहे शेतकऱ्याकडे, तो कसा खरेदी करणार तुम्ही, कसं काय करणार?